माझं नाव अशोक भुवन पानसरे, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मी इथला रहिवासी आहे। इथे सहकार्य करणारे कोण नाही, असं शक्यता इमर्जन्सी आली तर आम्ही सगळे मिळूनच आमची भावकीतली सगळी जमा करून मग आम्ही तिथे जातो आणि त्यांच्यामध्ये मिसळून ते काम करतो। आम्ही उपलब्ध रस्त्याचा जवळजवळ 10-15 वर्ष झाला रस्ता असाच आहे आमचा। चिखलातून येणं, चिखलातून जाणे। आणि खूप जण आमचे इथले त्यांना की इथे एवढं लांब येणं जाणं मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि मुलं घेऊन त्यांचे कुटुंब घेऊन अक्षरशः आई वडिलांना एकटं ठेवून ते दुसरीकडे राहायला गेले। लय तकलीफ होती हे रस्त्याने जायची। ग्रामपंचायत लेवलवरती मी थोडासा जसं जमेल तसे खड्डे भरले होते मुरमाने, म्हणजे पाऊस आला की ती माती वगैरे त्यातली निघून जाते, त्याच्यामुळे तो काय असं जास्त वेळ जास्त दीर्घकाळ टिकत नाही। मी प्रयत्न करून अक्षरशः थकले। मला नंतर ही थोडीशी आशेची किरण आपल्या ह्या कंपनीमार्फत भेटली, स्कोडा कंपनीमार्फत। आता त्यामध्ये आम्ही प्लास्टिक मिक्स करून रस्ता बनवणार आहे। इंडिया में रोज अराउंड 30,000 मेट्रिक टन्स प्लास्टिक बनता है। ओनली 30% गेट प्रोसेस्ड और बाकी का 70% प्लास्टिक वैसे ही लैंडफिल में जा रहा है। सो हम अगर वो रोड में इस्तेमाल करते हैं तो रोड अच्छे बन जाएंगे। विशेषतः म्हणजे रेग्युलर मध्ये खडी आणि डांबराचं प्रमाण असायचं। प्लास्टिक मिक्स केल्यामुळं लाईफ वाढते। कमी त्रास होतो, लोक जातात येतात, कधी पण अपरात्री काय झालं तरी। म्हणजे माझं गाव सुखी तर मी आनंदी, मी समाधानी, की लोकांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद